सोलापूरच्या राजकारणात आता मर्यादा संपल्या आहेत. वैचारिक विरोधाच्या पलीकडे जाऊन थेट खून करण्याची सुपारी देण्यापर्यंत मजल गेली आहे. अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा कट उघडकीस आल्याने संपूर्ण सोलापूर हादरले आहे. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे चालक आनंदराव सुरवसे यांना सोलापूर शहरातील एका ठिकाणी दोन व्यक्तींनी गाठले. श्रीशैल उळळे, प्रभाकर फुलारी या दोघांनी सुरवसे यांना पैशाचे मोठे आमिष दाखवले आणि थेट सांगितले, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना गोळ्या घाला, पुढचे आम्ही बघून येऊ. सुपारीची ही भयंकर भाषा ऐकता सुरवसे यांनी प्रसंगावधान राखून थेट सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकाराची तक्रार दाखल केली. सोलापूरच्या राजकारणाला लागलेला काळा डाग. राजकारणात वैर असते, स्पर्धा असते, पण ती एका मर्यादेपर्यंत. मात्र आता ही मर्यादा ओलांडून थेट जीवावर उठण्यापर्यंत सोलापूरचे राजकारण खाली घसरले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील दोन्ही आरोपींवर यापूर्वीच विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक आरोपी तडीपार असल्याची देखील चर्चा आहे. म्हणजेच राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी गुंडांना जवळ केले आणि आज तेच गुंड राजकीय लोकांच्याच जीवावर उठले आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या जीवावर उठण्या इतका टोकाचा विरोध का? यामागे कोणते आर्थिक, राजकीय किंवा जमीन व्यवहाराचे सूत्र आहे याचा तपास पोलिसांनी तातडीने करणे गरजेचे आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या एकच चर्चा आहे, राजकारणात गुन्हेगारांना प्रोत्साहन दिल्याचेच हे फळ आहे. सामान्य माणसावर अन्याय झाला की त्याला वाचवण्यासाठी पुढे येणारे हेच नेते आज स्वतः गुंडांच्या विळख्यात सापडले आहेत. या घटनेनंतर सर्वसामान्य जनता संतप्त आहे. लोक म्हणत आहेत, ज्यांनी गुंडांना राजकारणात आणले त्यांचाच घात गुंड करणार हे नक्की. सोलापूर शहर आणि जिल्हा आता गुंडमुक्त झाला पाहिजे. राजकारणातून गुन्हेगारी हद्दपार झाली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणात आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी आणि या कटामागील खरे सूत्रधार कोण आहेत हे जनतेसमोर आणावे हीच सोलापूरकरांची मागणी आहे.